श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. आता सकाळी सकाळी उठल्यानंतर बाहेरचं वातावरण बघून तुळशीचं दर्शन घेऊन मी इथं किचन साफ करत बसले. आजपासून शिवमची शाळा चालू झाली होती म्हणून मग डब्याची तयारी करायची होती. आता शिवम डब्बा नेणार म्हणून इथं धन्यातला सुद्धा डब्बा तयार करायला घेतला. आता मला रात्रीच माहीत होतं की गव्हाचं पीठ संपलेलं आहे, पण म्हणलं होतं ज्वारीच्या पिठाच्या भाकरी करून देऊ. तर सकाळी उठल्यानंतर बघितलं तर ज्वारीचं पीठसुद्धा खूपच कमी होतं. तर म्हणलं चला असो 2 भाकरी आणि 2 चपात्या करून देऊ, टिफिनसाठी एवढ्या पुरेशा आहेत. आज सकाळी सकाळी दोन्ही कार्टून उठून बसले होते. आमची दिव तर सकाळी सकाळी उठते आणि मग दिवसभर मला परेशान करते. तर असो त्यांचं तर रोजचं चालणार आहे. तर शिवमची आज पहिल्या दिवशी स्कूल असल्यामुळं गडबड चाललेली होती, हे सापड ते सापड. आणि मी सुद्धा इकडे टिफिन बनवत होते. तर सगळ्यात अगोदर इथं मी भेंडी चिरून घेतली, भेंडीसाठी सारण करून घेतलं आणि चिवडासुद्धा परतून घेतला. आता मला भेंडीला थोडं ग्रेव्ही करण्यासाठी मी तो चिवडा केला होता. तर आता कूट करून घेतलं, कूट भेंडीमध्ये भरून घेतलं आणि थोडीशी चांगली भेंडी परतून झाल्यानंतर जे आपण चिवडा भाजला होता ते पीठ टाकून दिलं, त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं. आज सकाळी सकाळी एवढा गोंधळ उडाला होता की शिवमच्या काही वस्तू सापडत नव्हत्या आणि पीठ पण संपलं होतं आणि त्यात भाकरी वगैरे करता करता माझा गॅस पण संपला. मला समजलंच नाही, मी तसंच भाकरी करत राहिले. इथं भेंडी तुम्ही बघू शकता किती छान अशी झाली होती, एकदम मस्त आणि टेस्टसुद्धा खूपच छान झाली होती. त्याच्यानंतर मी इकडे चपात्या करून घेतल्या 2 शिवमच्या टिफिनसाठी. त्याच्यासाठी इथं मला सपक भेंडी करायची होती आणि धण्यासाठी तिखट. तर हे जे पीठ आहे ज्वारीचं थोडं जास्त दिवस झालं होतं म्हणून मी गरम पाण्यात टाकून त्याला थोडंसं गरम पाण्यात टाकून मळून घेतलं होतं, म्हणजे भाकरी छान येईल आणि टिफिनला देण्यासाठी चांगली राहील म्हणून. तर तेवढ्यात तर गॅस संपला. गॅस संपल्यानंतर मी छोटं सिलेंडर लावून बघितलं, पण छोटं सिलेंडर इथं चालत नव्हतं आणि त्याच्यानंतर मग धनाला इथं मोठं सिलेंडर लावून द्यायला सांगितलं. दोन्ही सिलेंडर, एक सिलेंडर भरलेलं होतं म्हणून तरी बरं झालं, पण गॅस तोपर्यंत तवा पाक गार झाला होता. मग मी तर डायरेक्ट गॅसवर भाकरी भाजायला घेतली, मस्त अशी फुटली होती आणि फायनली माझं इकडं सगळं टिफिन तयार झाला होता. भाकरी, भेंडी आणि आपलं भातसुद्धा बनवला होता. त्याच्यानंतर मी ते शिवमचा टिफिन भरून घेतला आणि मग बघायचं तर काही काम नाही. देऊ इथं आली, मला घे म्हणायला लागले. मग घेऊन घेतल्यानंतर तिला अशी थोडीशी माया करून घेतली. सकाळी सकाळी क्यूट दिसती, सगळी भिजलेली असते रात्रभर सुसूनी आणि तिला सुसू काही आवरत नाही. आणि सकाळी टिफिन काही घेऊन गेला नाही धना, मला टिफिन घेऊन जावं लागलं. गावाकडून आल्यानंतर बाटल्या काही घरात घेऊनच गेलो नव्हतो आम्ही, खालीच बाटलं होतं. मग काय तांब्यात पाणी आणलं, टिफिन देखील खाली घेऊन आले आणि तिथं खालीच बाटली भरली आणि मग चालले गेले शिवमचा टिफिन द्यायला. चल